अमरावतीच्या जिल्हास्तरीय रुग्णालयामध्ये अतिदक्षता विभागामध्ये व्हेंटिलेटरमध्ये स्फोट झाल्यामुळे 3 नवजात शिशु बालकांचा दुर्दैवी होरपळून मृत्यू झालेला आहे आणि 6 बालक जे आहे ते जखमी झालेले आहे. त्यांना सुपर स्पेशालिटी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आहे. जे ड्युटीवर परिचारिका होते ते आपल्यासोबत आहे आणि त्यांचासुद्धा हात जळला आणि खरोखर यांचं कौतुक करावं लागेल, कारण यांनी वेळेवर जे नवजात शिशु आहे त्यांना काही काय ते सिच्युएशन एवढी बेकार होती की आम्ही काय करू, लेकरू कशी तरी आम्ही हँडल केली. आम्ही आमचा विचार नाही केला सर, एवढी आग होती पण आम्ही आमचा विचारही नाही केला का काही होईन का म्हणून आम्हाला. पण आम्ही गेलो लेकरं काढले सर. डॉक्टर स्फोट झाला सर, आपोआप स्फोट झाला तो. हां, म्हणजे वेळच नाही दिलं त्यांनी. डायरेक्ट ते असे तर ते आग दिसल्यानंतर आम्ही ते एक आग विझून राहिली तर दुसरं आम्ही बाळ काढले त्याच्यातले भेंटी चालू म्हणजे आग असताना इंटरकॅट काढली ते बाळाला आम्ही पटपट बाहेर काढले. सुपरला हलवलं सर, धावत पडत गेलो आम्ही बच्चे घेऊन. किती बालक होते? 9 बाळं होती ना. ते 6 बालक तीनचा दुर्दैवी होरपळून सर काहीच नाही, म्हणजे काही दिसतच नव्हतं. खूप प्रयत्न केले सर आम्ही. बच्चे माहिती नाही काय झालं त्या बाळाला, नाही सांग. खरं तुमची सूचकता हे झालं त्याच्यामुळे 6 बाळाचा जीव तरी वाचलेला आहे. लेकरं दिसत होते सर, लेकरं दिसत होते ते, म्हणजे ते आग आणि ते लेकरं काय करावं काय नाही समजत नव्हतं. पण आम्ही आमचे प्रयत्न दिले सर. तुमचं पण हात सांगा. या दृश्यामध्ये बघू शकतो आपण की अक्षरशः या परिचारिका आहे त्यांनी तुमचं नाव काय ते? मी सुरेखा धनविजय कीर्ती गणवीर. बघू शकतो की अक्षरशः हात यांचा जळा आहे, परंतु जे 6 बालकांचा नवजात शिशूंचा जे जीव वाचवला आहे त्या खऱ्या हे आहे परिचारिका ज्यांनी खरोखर यांचं कौतुक करावं तितकं कमी आहे. कॅमेरामॅन अमोल देशमुखचा प्रणय निर्माण ABP माझा अमरावती.